एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत वरखेडी म्हणून गाव आहे. त्याच्या शेतशिवारामध्ये त्याच्यामध्ये 5 मृतदेह मिळाले. त्याच्यामध्ये 2 महिला आहेत, 2 बालक आहेत आणि 1 पुरुष आहे. तर इथे शेतामध्ये सकाळी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेतात आलो. तर प्रथमदर्शनी काहीतरी शॉक लागून मृत्यू झाला असावा असं एक प्राथमिक कारण दिसून येते. परंतु अजून त्याच्यावर काही 100% खात्री देता येत नाही. PM नंतर अधिकृत काळण करू शकेल त्याच्यामध्ये. सर एक बालक देखील या ठिकाणी 2 वर्षाचं बचावलेलं आहे. काय त्याची प्रकृती कशी आहे आणि अत्यवस्थ होतं की कसं होतं काय? बालक प्रकृती व्यवस्थित आहे. बालकाला ताब्यात घेऊन पुढील बालकल्याण समितीच्या समक्ष हजर करून त्याच्यात पुढील जे कायदेशीर कारवाई ती करण्यात येईल. तर परिवार नेमका कुठला होता, काही नाव वगैरे काही समोर आले? या परिसराची माहिती घेतली तर इथला तर तो दिसून येत नाही, कारण त्यांचं वास्तव्य वगैरे इथलं नाहीये. ते कुठून बाहेरून आले होते काय याचा शोध सुरू आहे आणि त्यांच्या नातेवाईकांशी देखील संपर्क झाला आहे. त्याच्यामुळे अधिकृत माहिती आहे ती थोड्या वेळात मिळून जाईल. आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेलं आहे असं फोन आला होता. मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणलं होतं आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या. मग आपला अंदाज असा आहे की ते विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे. ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते. सर एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का? एकाच कुटुंबातले लोक आहे. एक साधारणतः 60 वर्षाचा महिला आहे, 2 लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला, वयोगट अंदाजा 30 आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा 10 ते 15 वर्ष. शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे. ते शेतात नाही आहे, दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते. जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आलं? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे.